नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये। आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीची उडीद डाळीची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ती म्हणजे उडीद डाळीचं खमंग असं वरण। यालाच बरेच जण उडदाचं घुटं, झणझणीत अशी उडदाची आमटी असे सुद्धा म्हणतात। तर बघा, या ठिकाणी मी 1 वाटी याप्रमाणे काळ्या पाटीची साल असलेली उडीद डाळ घेतली आहे। यामध्येच मी 1 चमचा चना डाळ घातली, म्हणजेच इथे जी हरभरा डाळ असते ती घेतली आहे। तर ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी बघा, इथे सर्वप्रथम डाळी ह्या कुकरमध्ये घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे यामध्ये जर काही धूळ असेल, कचरा असेल तर तो निघून जाईल। उडीद डाळीचं जेव्हा आपण वरण करतो त्यामध्ये आवर्जून थोडीशी चना डाळ घालायची, त्यामुळे तयार होणारं वरण आमटी अप्रतिम अशी तयार होते। तर इथे बघा, डाळ ही मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती सारख्याच वाटीने 3 वाटी पाणी घातलं। डाळीच्या घेतलेल्या प्रमाणानुसार जर यामध्ये पाणी घातलं तर डाळ ही व्यवस्थित शिजली जाते, शिवाय कुकर मधून पाणी उतू सुद्धा जात नाही। आता इथे पाण्याचा अंदाज थोडासा कमी जास्त सुद्धा होऊ शकतो। डाळ जर जुनी असेल तर डाळ शिजण्यासाठी पाणी हे तुम्ही अर्धा वाटी जास्त घालू शकता। बघा, यामध्ये मी अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा पाव चमचा इतकं मीठ घातलं, त्यासोबतच पाव चमचा हळद पावडर मिक्स करून कुकरला झाकण लावून घ्यायचं। आता कुकर गॅसवर ठेवून मध्यम आचेवर कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ ही व्यवस्थित शिजते। तर डाळ शिजते तोपर्यंत आपण या ठिकाणी एक छोटंसं वाटण तयार करूया। त्यासाठी बघा, इथे मी सुकं खोबरं घेतलंय, साधारणपणे 1 वाटीचा पावभाग असेल। सुकं खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता, त्याने सुद्धा मस्त अशी चव येते। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 हिरवी मिरची, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 1 चमचा जिरं घेतलं। तर आता घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून ते मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायचं नाही। तर वाटणामध्ये जे अद्रक आणि खोबरं घेतलेलं होतं तर त्याचे बघा असे तुकडे करून घाला, म्हणजे ते वाटताना व्यवस्थित असं वाटलं जाईल। जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यावर तुम्ही हे घेतलेलं सर्व साहित्य वाटून घ्या। आता माझ्याकडे नाही, म्हणून हे मी मिक्सरलाच वाटून घेणार आहे। तर बघा, या पद्धतीने इथे पाण्याचा अजिबात वापर न करता हे असं जाडसरच वाटून घेतलं आहे। खूपच सोपं असं वाटण आहे, परंतु एकदा या पद्धतीने वरण करून बघा, अप्रतिम चवीचं असं वरण तयार होतं। तर इथे बघा, कुकर सुद्धा थंड झालेला आहे। कुकरच्या मी 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या आणि पाणी सुद्धा परफेक्ट लागलेलं आहे। डाळ ही तळाला लागलेली सुद्धा नाही, व्यवस्थित शिजली गेलेली आहे। तर डाळ ही हाताने अशी दाबून बघायची, यात जी चना डाळ होती ती सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आणि उडीद डाळ सुद्धा व्यवस्थित स्मॅश होत आहे, म्हणजेच व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता यामध्ये 1 ग्लासभर तरी पाणी घालायचं चमच्याच्या मदतीने, किंवा तुम्ही इथे रवी घेऊ शकता। रवीच्या मदतीने ही डाळ व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे, म्हणजेच या पाण्यामध्ये चांगली स्मॅश करून घ्यायची आहे। तर इथे मी चमच्यानेच स्मॅश करून घेतलं, कारण डाळ व्यवस्थित शिजली की चमच्याने सुद्धा व्यवस्थित स्मॅश होते। तर डाळ घोटताना ती जास्तही स्मॅश करू नका। डाळ घोटताना यामध्ये काही उडदाच्या डाळीचे कण सुद्धा दिसायला हवे इतपतच ती घोटून घ्यायची आहे। आता या घोटलेल्या डाळीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की लगेच गॅस हा बारीक करायचा आणि बारीक गॅसवर इथे फोडणी द्यायची आहे। तर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि काही कढीपत्त्याची पानं, सोबतच यामध्ये मी पाव चमचा हिंग घातला। अशी खमंग फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण घालायचं आहे। जेव्हा वाटण हे आपण फोडणीमध्ये घालतो तेव्हा त्याचा खमंग असा वास सुटतो। आता तेलामध्ये बघा, हे वाटण व्यवस्थित मिनिटभर तरी कमी आचेवरच परतून घ्यायचं। तर मिनिटभर हे मी परतून घेतलं। आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि पाव चमचा धणे पावडर घातली।
यात तुम्ही लाल तिखट सुद्धा ऍड करू शकता, परंतु इथे मी हिरवी मिरचीचा वापर केल्यामुळे लाल तिखट घातलेला नाही. तुम्हाला आवडत असेल तर नक्की ऍड करा. तर बघा, हे सुद्धा मी व्यवस्थित परतून घेतलं, मिक्स करून घेतलं. घातलेलं वाटण सुद्धा व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे. छान चमचमीत अशी खमंग फोडणी तयार झाली आहे. आता यामध्ये घोटलेली उडीद डाळ घालायची. आता इथे वरण किंवा आमटी जेवढी पातळ हवी तेवढं यामध्ये पाणी ऍड करायचं. तर उकळल्यानंतर सुद्धा हे वरण थोडंसं आटल्या जातं, त्यामुळे मी यामध्ये आणखी 1 ग्लास तरी पाणी ऍड केलं आणि त्यासोबतच थोडंसं मीठ घातलं. तर आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ हे बेतानेच घाला. आणि आता मध्यम आचेवर खळखळून अशी 1 ते 2 मिनिटं उकळ काढून घ्यायची. तर बघा, या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचं अस्सल गावरान चवीचं आईच्या हातचं उडदाचं घुटं म्हणजेच आपली उडीद डाळीची आमटी, उडदाचं वरण तयार झालेलं आहे. वरतून यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातली होती आणि कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा मी हे मिनिटभर चांगलं खळखळून उकळून घेतलं. तर बघा, इथे आपलं उडदाचं घुटं तयार आहे. तर आता गॅस बंद करायचा. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आमच्याकडे हे उडदाचं वरण आवर्जून केलं जातं, कारण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये सर्दी झाली की आई हे गरमागरम उडदाचं घुटं प्यायला द्यायची. उडीद डाळ गरम असल्यामुळे घशाला सुद्धा आराम मिळायचा. तर बघा, तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे उडदाचं घुटं सर्दी झाल्यावर कधी पिलेलं आहे का, हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही या उडीद डाळीच्या आमटीला किंवा वरणाला काय म्हणतात हेही कमेंट करा. तयार उडीद डाळीचं हे घुटं भाकरी सोबत कुस्करून खायला भातावर अप्रतिम असं लागतं. जेवणामध्ये जेव्हा या वरणाचा बेत असतो तेव्हा कुठल्याही भाजीची सुद्धा गरज पडत नाही. मस्त खमंग आणि झणझणीत असल्यामुळे जिभेची चव तर नक्कीच वाढते. जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसतं तेव्हा हे उडीद डाळचं घुटं उत्तम असा पर्याय आहे. तर करून बघा. खूपच सोपी चविष्ट अशी रेसिपी आहे, शिवाय पारंपरिक पद्धत दाखवलेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.